ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये परत एक वार आपल्या सर्वांना सलाम। या तिमाहीच्या 13 संदेशातील 5व्या संदेशापर्यंत आपण आलेले आहोत, जे सर्व तिमाहीसाठी जो आपला महत्त्वाचा शीर्षक आहे परमेश्वरावर लक्ष केंद्रित करणे, त्यातल्या आजच्या या 5व्या संदेशाचं शीर्षक आहे उपवास आणि प्रार्थना। ज्यावेळेस आपण हा संदेश हाताळत आहोत, बरेच जण असे आहेत की हा संदेश ऐकायला तर छान वाटेल, परंतु ज्यावेळेस आपण हा संदेश आपल्या जीवनामध्ये लागू करण्यासाठी घेऊ, अनेकांसाठी कदाचित खूपच अवघड भाग आहे। बऱ्याच जणांसाठी हा अशक्य देखील वाटतो, कारण अनेक जण जेवण टाळणं, अन्न टाळणं हे त्यांच्यासाठी खूप अवघड अशी बाब आहे। आणि आज आपण उपवास आणि प्रार्थना याच्याद्वारे शिकणार आहोत की आपण देवावर लक्ष केंद्रित कसं करू शकू। उपवास आणि प्रार्थना ख्रिस्ती जीवनातलं आणि विश्वासाच्या जीवनातलं सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे। जर आपली आध्यात्मिक सेवा उंच करायची असेल, आपलं देवाशी असलेलं आपलं जे नातं आहे ते अधिक भक्कम करायचं असेल, ते वाढवायचं असेल, स्वर्गीय राज्यापर्यंत आपली दृष्टी लावून देवाचा आवाज ऐकायचा असेल, तर उपवास आणि प्रार्थना हे सर्वात महत्त्वाचं असं शस्त्र आपल्या सर्वांसाठी आहे। आणि आज आपण याच्यातून शिकणार आहोत की हे वचन आपल्या सर्वांना कसं लाभदायक ठरू शकतं। आज आपण प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आणि पहिल्या 3 वचनातून आजचा संपूर्ण संदेश शिकणार आहोत। याच्यातलं दुसरं वचन असं म्हणत आहे की ते प्रभूची सेवा व उपवास करीत असतात। या वचनाची सुरुवातच अशी आहे की सर्व शिष्य लोक काय करत आहेत, तर प्रभूची सेवा करत आहेत आणि उपवास करत आहेत। फक्त उपवास म्हटलेला आहे का? अजिबात नाही, तर इथं सेवा देखील आहे, उपासना देखील आहे। जर आपण उपवास धरलेला आहे, तर त्या दिवशी आपण प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे, त्या दिवशी तुम्ही वचन वाचण्यामध्ये असलं पाहिजे, त्या दिवशी तुम्ही देवाचा आवाज ऐकण्यामध्ये असलं पाहिजे। फक्त उपवास धरत आहात तर तो तुमच्यासाठी कदाचित एक प्रकारे डाएट असू शकतो, कदाचित तो तुमच्यासाठी थोडकासाच भाग असू शकतो जिथं तुम्ही देवाकडे पूर्णपणे लक्ष लावू शकणार नाही। म्हणून ज्यावेळेस तुम्ही उपवास धरत आहात त्या दिवशी प्रार्थना ही त्या पूर्ण वेळेमध्ये झाली पाहिजे, कारण तीच वेळ असते ज्यावेळेस आपण देवाचा आवाज ऐकू शकणार आहात। शास्त्रामध्ये आपण काही वचनं आज इथं पाहूया की जी वचनं आपल्याला सांगतात, शिकवतात की उपवास आणि प्रार्थना हे किती महत्त्वाचं आहे। आपण एक वचन वाचत आहोत, प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन। या वचनात असं म्हटलं आहे, त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले। इथं नवीन मंडळी उभा झालेली आहे आणि या नवीन मंडळीकरिता प्रत्येक मंडळीसाठी एक वडील निवडण्यात आलेले आहेत आणि उपवास व प्रार्थना करून त्यांनी हे कार्य सुरू अचानक केलं का? फक्त प्रार्थना करून केलं का? किंवा फक्त उपवास धरून केलं का? नाही, वचन म्हणत आहे की त्यांनी उपवास आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टी करून मग त्यांच्यावर ही जबाबदारी ठेवलेली आहे। विश्वासाने ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्याच्याद्वारे ते उपवास आणि प्रार्थना करत आहेत। उपवास आणि प्रार्थना हातात हात घालून पुढे चालली पाहिजे, फक्त एका गोष्टीवर आपल्याला अवलंबून राहायचं नाही। अजून आपण काही वचनं पाहूया ज्याच्यातून आपल्याला या दोन्ही गोष्टी शिकायला मिळतील। आपण एज्राच्या पुस्तकापर्यंत जाऊ, ज्याच्यातून आपल्याला शिकायला मिळत आहे की कशा रीतीनं उपवास आणि प्रार्थना कार्य करत गेली। आपण एज्राचं पुस्तक 8वा अध्याय आणि 23वा वचन वाचतो। याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ह्यास्तव आम्ही उपवास करून आपल्या देवाची प्रार्थना केली आणि ती त्याने ऐकली। ज्यावेळेस ही सर्व इस्रायली लोक आपल्या दास्यगृहातून 70 वर्षाच्या दास्यगृहातून परत आलेले आहेत, परत एक वार सर्व इस्रायली लोक जमलेले आहेत, त्यांना पश्चाताप झालेला आहे आणि ही सर्व लोक आता देवाजवळ हाक मारत आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्ही उपवास आणि प्रार्थना केली आणि परमेश्वरानं आमची प्रार्थना ऐकली।
उपवास आणि प्रार्थना ही स्वकेंद्रित नाही तर परमेश्वर केंद्रित आहे. तुमचा मेन हेतू, सर्वस्व हेतू हा परमेश्वर असावा. त्याच्याशी जुडणं हा आपला हेतू त्या उपवास प्रार्थनेचा असावा. आणि मग आपण देवाजवळ जी काही प्रार्थना करू, परमेश्वर आपलं नक्कीच ऐकेल. या लोकांची प्रार्थना परमेश्वरानं ऐकलेली आहे. अजून एक महत्त्वाचं उदाहरण आपण शास्त्रामधून वाचत आहोत. आपण लूक याचा 2रा अध्याय आणि 37व्या वचनापर्यंत जाऊया. इथं आपल्याला एका वृद्ध महिलेबद्दल पाहायला मिळत आहे. वचन आपल्याला म्हणत आहे, लूक याचा 2रा अध्याय आणि 37वा वचन. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. 84 वर्षाची ही विधवा स्त्री आहे आणि ही स्त्री 84व्या वर्षी उपवास आणि प्रार्थना करत आहे आणि देवाची सेवा करत आहे. आपल्याला हा प्रश्न असावा की का इतकी गरज असेल या वयामध्ये देखील उपवास आणि प्रार्थना करण्याची. आज आपल्यापैकी अनेक तरुण थोड्या वेळेसाठी देखील जर उपवास धरायला गेले तर अनेकांना चक्कर यायला सुरुवात होईल. कदाचित हा भाग सगळ्यांसोबत असू शकतो. कदाचित सुरुवात ही आशाद्वारेच होणार, परंतु आपण सुरुवात केली पाहिजे. आज या महिलेनं देखील अशीच सुरुवात केली असेल, परंतु ती थांबली नाही. आणि वचन म्हणत आहे की ज्या वेळेस ती वृद्ध झालेली आहे, 84 वर्षाची आहे, परंतु तरी देखील वचन म्हणतं की दुसरीकडे कुठं न जाता देवाच्या मंदिरामध्ये राहून उपवास आणि प्रार्थना करून देवाची सेवा करत आहे. आज या स्त्रीचं लक्ष देवावर आहे. आज ही आपलं सर्व लक्ष देवावर लावत आहे. जगाच्या आनंदापेक्षा, जगामध्ये सुख शोधण्यापेक्षा, आनंद शोधण्यापेक्षा ती त्याच्या सेवेमध्ये, उपवासामध्ये, प्रार्थनेमध्ये आपला आनंद शोधत आहे. कदाचित जगामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे सुख आहे, आनंद आहेत, परंतु याच्या पलीकडे स्वर्गीय सुख आहे. आणि जे आपल्याला उपवास आणि प्रार्थना केल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं. आणि हा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. आज ज्यावेळेस ही स्त्री करू शकते तर आपण का करू शकत नाही? ही वृद्ध महिला जर करू शकते तर आपण का करू शकत नाही? सर्व इस्रायल देश मिळून करू शकत आहे, यहूदा देश मिळून करू शकत आहे, तर आपण का करू शकत नाही? जर आपलं लक्ष देवावर असेल, जर आपली इच्छा असेल आपण देवाचा आवाज ऐकावा, तर नक्कीच आपण उपवास आणि प्रार्थनेमध्ये उतरणार. उपवास आणि प्रार्थना खूप सामर्थ्यवान आहे. या वचनाद्वारे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे की जी उपवास प्रार्थना आपण करतो ती उपवास प्रार्थना देवाचं वचन वाचणं, देवाची प्रार्थना करणं आणि देवाचा आवाज ऐकणं याच्याबद्दल असावी. प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः उपवास केला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला म्हणत आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही. अनेक वेळेस आपल्याला वाटेल की जर आपण जेवलं नाही तर कदाचित आपल्याला काहीतरी वाईट होईल, आपलं काहीतरी वाईट होईल. परंतु जर आपला भरोसा परमेश्वरावर आहे, जर परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवता, तर परमेश्वरामध्ये एवढं सामर्थ्य नाही का की तो आपला सांभाळ करेल, तो आपल्याला सांभाळेल असा आपला विश्वास नाही आहे का? उपवास आणि प्रार्थना आपल्याला सशक्त करणारी आहे, आध्यात्मिक रीतीनं आपल्याला बलवान करणारी आहे. आणि ही उपवास प्रार्थना आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नक्कीच खात्रीशीर असावी. उपवास आणि प्रार्थना या दोन्ही एकत्रित असाव्यात. पुढचा मुद्दा आपण त्या वचनापर्यंत जात आहोत. लूक प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आणि 2रं वचन, ज्याच्यामध्ये आपण पाहत आहोत की हे सर्वजण उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहे. आणि या उपवास आणि प्रार्थनेमध्ये ते असताना पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. उपवास आणि प्रार्थना आपल्याला ज्या कार्यासाठी किंवा ज्या ठिकाणासाठी आपली निवड करण्यात आलेली आहे तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाते. ज्यावेळेस उपवास आणि प्रार्थना आपण करतो, आपल्या जीवनातलं योग्य ठिकाण आपल्याला समजतं. ज्या जागेपर्यंत आपण जावयास हवं तिथपर्यंत आपल्याला जाता येतं आणि परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. उपवास आणि प्रार्थना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कार्य करते.
परंतु ज्यावेळेस उपवास आणि प्रार्थना एखादा मनुष्य करत आहे त्यावेळेस तो व्यक्ती किंवा मनुष्य देवाच्या वचनासाठी भुकेलेला असतो आणि म्हणून तो देवाजवळ उपवास आणि प्रार्थनेद्वारे जाऊन परमेश्वराला म्हणत आहे की परमेश्वर प्रभू, आमची भूक तू भागव, वचनाद्वारे भागव. उपवास आणि प्रार्थना ज्यावेळेस तो करत आहे, हे शारीरिक अन्न तो थांबवत आहे आणि जे आध्यात्मिक अन्न मिळेल ते तो मिळवत आहे. आपले आध्यात्मिक शरीराला ज्या वचनाची गरज आहे ते वचन आपल्या सर्वांना मिळावं, देवापासून मिळावं, यासाठी उपवास आणि प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. उपवास आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना देवाच्या अधिक जवळ घेऊन जाते आणि आपल्या सर्वांना हे देखील शिकवते की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी देवापासून येत आहेत आणि कोणत्या गोष्टी जगापासून येत आहेत. ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असता, देवामध्ये असता, या उपवास आणि प्रार्थनेमध्ये असाल, त्यावेळेस आपल्याला या दोन्ही गोष्टी समजून येतील की कोणती गोष्ट ही देवापासून आलेली आहे आणि कोणती गोष्ट ही जगापासून आहे. याचा फरक आपल्याला समजेल, कारण आपण उपवास प्रार्थनेद्वारे तेवढे सशक्त असे झालेले असू. उपवास आणि प्रार्थना ही आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हे देखील दर्शविते की आपली इच्छा आहे की आपण देवाचा आवाज ऐकावा. पुढच्या मुद्द्यापर्यंत आपण जात आहोत. त्याच वचनाच्या आधारे, ते वचन जे आपण आत्ताच वाचलं, त्या वचनातून आपल्याला समजतं की परमेश्वराने ज्या कार्यासाठी आपल्याला बोलावलेलं आहे ते कार्य आपल्याला समजत आहे. आपण प्रत्येक जण, या जगामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती, या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागं देवानं काही ना काही योजना नक्कीच ठेवलेली आहे. ती योजना ज्यावेळेस आपल्याला समजते, तो उद्देश ज्यावेळेस आपल्याला समजतो, तो उद्देश समजण्यासाठी आणि ती योजना कळण्यासाठी देखील आपल्याला उपवास आणि प्रार्थना ही आवश्यक आहे. उपवास आणि प्रार्थना आपल्या सर्वांना देवाशी परत एकवार जोडते, परत एकवार आपल्याला त्याच्याशी समर्पित करते आणि आपलं जीवन देवाला पूर्ण रीतीनं समर्पित करण्यासाठी मदत देखील करत आहे. आता उपवास आणि प्रार्थना एका रीतीनं असं आहे की आपण कदाचित शरीराला थोडासा त्रास देत आहोत. अनेक वेळेस लोकांना असं वाटतं की मी माझ्या शरीराला उपवास आणि प्रार्थनेद्वारे थोडा त्रास देईन. पोट कदाचित आपल्याला आतून आवाज देईल, हाका मारेल की मला खाण्यासाठी द्या. परंतु ज्यावेळेस आपण उपवास आणि प्रार्थनेमध्ये असतो त्यावेळेस आपल्या सर्वांना लक्षात येईल की उपवास आणि प्रार्थना ही आपल्या सर्वांची शारीरिक सेवा आहे. यासाठी आपण वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन आपल्या सर्वांसाठी आहे. हे वचन म्हणतं की बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. सर्व बंधुवर्गांसाठी हे वचन आहे. प्रत्येक बहिणींसाठी हे वचन आहे. हे वचन आपल्याला काय सांगत आहे की आपली ही जी शरीरे आहेत ती देवासाठी जिवंत असावीत. देवाच्या कार्यासाठी आपण याला नेहमी जिवंत ठेवावं. आपण नेहमी देवाच्या वचनासाठी, सेवेसाठी तयारीमध्ये असावं. या शरीराला आपण पवित्र ठेवावं. आपल्याला माहीत आहे की आपण या शरीराला कसं पवित्र ठेवलं पाहिजे. देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावीत. आपली ही शरीरे उपवास आणि प्रार्थनेद्वारे आपण देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आपण समर्पित करीत आहोत. ही आपली आज आध्यात्मिक सेवा परमेश्वर आपल्याकडून अपेक्षित करत आहे. उपवास आणि प्रार्थना आपल्याला या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करेल, या गोष्टी करण्यासाठी शिकवेल. जर अनेक जण इच्छा बाळगत आहेत की मला देवामध्ये वाढायचं आहे, तर हे करण्यासाठी सुरुवात करा. उपवास आणि प्रार्थना ही सर्वात मोठी आपल्या सर्वांसाठी पायरी आहे की ज्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही चढाल, ज्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही उतराल, त्यावेळेस आपण विश्वासानं अधिक भक्कम असे होऊ. उपवास आणि प्रार्थना आपल्या सर्वांना नीतिमत्वापर्यंत घेऊन जाते. आपली जी सेवा आहे, आपली जी भक्ती आहे ती अधिक नीतिमान अशी करत आहे. आपण दुसरे करितकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 14 वचनामधून शिकून घेणार आहोत की आपण या उपवास आणि प्रार्थनेद्वारे अजून कोणत्या गोष्टी प्राप्त करून घेऊ शकत आहोत. आपली सेवा ही कशी असावी. दुसरे करीत
याचा 6वा अध्याय 14 ते 18 वचनापर्यंत आहे. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची सैतानाशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. वचन आपल्याला अगदी स्पष्ट सांगत आहे. परमेश्वराचं वचन म्हणत आहे की जे विश्वासक आहेत आणि अविश्वासक आहेत यांचा जोड कसा काय होणार? उपवास आणि प्रार्थना आपल्याला हे दोन्ही फरक समजावून सांगते. उपवास आणि प्रार्थनेमध्ये आपल्याला ही वचनं समजून येतात की आपण जिवंत देवाचे मंदिर आहोत. आणि वचनामध्ये आपल्याला हे समजत आहे की परमेश्वर आपल्यामध्ये वास करू इच्छित आहे. तो म्हणत आहे, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून तुम्ही निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन आणि मी तुम्हाला पिता असा होईन. तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. उपवास आणि प्रार्थना आपल्या सर्वांना नीतिमत्वाकडे, आध्यात्मिकपणाकडे घेऊन जाते, आपल्याला पावित्र्याकडे घेऊन जाते. उपवास आणि प्रार्थना आपल्या प्रत्येकाचं जीवन अधिक पवित्र करत आहे. आणि वचन आपल्याला सांगतं की म्हणून तुम्ही त्यांच्यामधून निघा, वेगळे व्हा. जे काही दुष्टपण, अपवित्रपण आहे त्याच्यातून बाहेर या, म्हणजे मी तुम्हामध्ये वास करेन, म्हणजे मी तुमचा देव होईन, म्हणजे तुम्ही शुद्ध आणि पवित्र व्हाल. आणि या वचनाच्या द्वारे मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना म्हणत आहे. आज देवाची इच्छा आहे की त्यानं आपल्यामध्ये वास करावा. आणि त्यासाठी उपवास आणि प्रार्थना आपल्याला शिकवते, हे समजावते की मी माझं शरीर देवाला कसं समर्पित करू शकतो. मी आज माझ्या शरीराला कदाचित 1 दिवसासाठी किंवा तुमची ज्या रीतीनं तुमची तयारी असेल त्या रीतीनं तेवढ्या वेळेसाठी आपण उपवास करून देवाला स्थान देऊ शकतो. देवाच्या प्रार्थनेमध्ये आणि त्याच्या आराधनेमध्ये आपण उतरू शकतो. उपवास आणि प्रार्थना आपल्याला या गोष्टी शिकवत आहे. उपवास आणि प्रार्थना आपल्याला हे शिकवते की आपण कसं प्रकाशामध्ये चालावं, कसं आपण अंधकारातून बाहेर यावं, कसं आपण पापाच्या बंधनातून मुक्त व्हावं. उपवास आणि प्रार्थना आपल्या सर्वांना त्या ठिकाणापर्यंत घेऊन जात आहे की जिथं आपण असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे सर्वजण प्रार्थना करीत होते त्यावेळेस या सर्व लोकांसाठी प्रेषित 13वा अध्याय आणि 2 आणि 3 वचन, बर्नबा व शौल किंवा पौल यांना ज्या कार्यासाठी बोलवलेलं होतं त्यासाठी त्यांना वेगळं करण्यात आलं. आणि 3 वचन, तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. परत एक वार त्यांनी उपवास आणि प्रार्थनेमध्ये राहिले आणि त्यांची तिथून रवानगी केलेली आहे. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की पौलाची जी सेवा होती, आज शास्त्रामध्ये, नवीन करारामध्ये असलेल्या सर्व पुस्तकांमध्ये 13 जी पत्र आहेत, पुस्तकं आहेत, ती पौलाची आहेत. ही मोठी सेवा आज शक्य झाली उपवास आणि प्रार्थनेद्वारे. पौलानं आपल्या सेवेची सुरुवात ही उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे केलेली आहे. आज त्याची सेवा ही एवढी मोठी होण्यापाठीमागचं कारण उपवास आणि प्रार्थना आहे. आज जर आपली देखील इच्छा असेल की मी देखील माझं आध्यात्मिक जीवन उंच करावं, मी देखील माझा विश्वास उंच करावा, मी देखील कदाचित पौला समान माझी सेवा वाढवावी, माझ्या देखील शरीराला मी देवासाठी जिवंत ठेवावं, पवित्र ठेवावं, देवाला ग्रहणीय असं ठेवावं, तरी उपवास आणि प्रार्थना हे आपल्यासाठी आज खूप महत्त्वाचं शस्त्र आहे. आज ह्या उपवास आणि प्रार्थनेसाठी परमेश्वर तुम्हाला पाचारण करत आहे की जर आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाची कमतरता आहे तर हे देवाचं वचन अधिक वाढण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं राज्य होण्यासाठी आणि दररोज देवाचा आवाज ऐकण्यासाठी आणि जे देवापासून येत आहे ते ऐकण्यासाठी आज उपवास आणि प्रार्थनेमध्ये आपण सर्वजण येऊया. परमेश्वर करो की आपल्या सर्वांना ते सामर्थ्य स्वर्गीय राज्यातून प्राप्त हो, ज्या सामर्थ्याद्वारे तुम्ही देवासाठी उपवास आणि प्रार्थना करू शकाल. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो.